सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। तीन सिरे सहा हात, तीन सिरे सहा हात तया माझे दंडवत। काके झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान। माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर। काके झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान। शंख चक्र गदा हाती, पाये खडावा गर्जती। काके झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान। तुका म्हणे दिगांबर, तया माझा नमस्कार। काके झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान। विठ्ठला विठ्ठला नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं। योऽन्त प्रविश्य ममुवाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणशरणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा। तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। तुकाराम 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 तुकाराम। हा तुकाराम तुकाराम तुकाराम
नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम धन्य भगवा समाज धन्य भगवा समाज धन्य भगवा समाज धन्य भगवा समाज तीन सिरे सहा हात तया माझे दंडवत काकी जोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. वस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी टाकळी या पवित्र क्षेत्रामध्ये भगवान दत्तात्रयाच्या जयंतीच्या निमित्तानं 7 दिवस हरिभक्ती पारायणांची श्री हरी महाराज यांची श्रीमद भागवत कथा संपन्न झाली. आणि एक आजच्या दिवसाचं फक्त कीर्तन, ही कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या हरिभक्तीपरायण दादा महाराज आणि सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे अण्णासाहेब चौधरी या दोघांनी मिळून माझ्याकडे दिलेली आहे. आपल्यासमोर सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगमान्य महाराष्ट्र भूषण दिघू निवासी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा दत्तात्रयाचं वस्तुनिष्ठ वर्णन करणारा हा महाराजांचा अभंग आहे. तसं पाहिलं तर तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे भक्त, दत्तात्रयाचं वर्णन कसं करतात? मग एकनिष्ठता राहते कुठे असं कुणी म्हणेल तर ज्या वेळेला ते वर्णन असतं ना ते कारण ब्रह्म म्हणून असतं, कार्य ब्रह्माचं नसतं. आज भगवंताची जयंती आहे. जयंती भगवंताची असते, पुण्यतिथी संतांची असते आणि श्राद्ध तुमचं माझं असतं. ज्याचा जन्मही दिव्य असतो आणि ज्याचं कर्मही दिव्य असतं जयंती त्याची होते. ज्यानं मृत्यूलाही मारलेलं आहे पुण्यतिथी त्याची होते. आणि मृत्यूच्या असणाऱ्या जबड्यात जे सापडलेले आहेत ते तुमच्या माझ्यासारख्याचं श्राद्ध होतं. विठाला 2-3 वर्ग असतात. एकाला यावंच लागलं म्हणून आला, दुसरा वर्ग असा आहे तो आपण होऊन आला, आणि तिसरा वर्ग असा आहे त्याला आणावं लागलं. यावंच लागलं त्याला जीव म्हणतात. अगा कर्मी जय उरावे ते हे सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे दिहाय का केले कर्म झाले भोगाले केले कर्म झाले भोगाले केले कर्म झाले त्याची 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 भोगाले उपजले मेले ऐसा कीती केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे हरिमुखी गाता हरपदी चिंता 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 हरिमुखी गाता हरपदी चिंता. केले कर्म झाले तेची भोग आले. काही केले कर्म आणि काही झाले कर्म, पण जे झाले तेही भोग आले आणि केले ते सुद्धा काही अज्ञानपणात घडतात आणि काही जाणून घडतात, पण दोन्ही कर्म भोगावे लागतात. पेढा खाल्ला तरी कसा लागतो? न कळत खाल्ला तरी गोडच लागतो आणि कळून खाल्ला तरी गोडच लागतो.
विस्तावर जाणून पाय पडला तरी चटकाच बसतो, न जाणून पडला तरी चटकाच बसणार. विंचवाला जाणून धक्का लागला तरी ठणकाच, अन्न कळत लागला तरी ठणकाच. का तो म्हणेल हे ह ब आहे, यांना कसं काय ठणका म्हणतो. तो उलट म्हणले धरावे संतांचे ते पाय. कर्म जाणून करा, न जाणून करा, कर्माचं फल भोगावं लागतं महाराज. गहना कर्मनो गती, गीतेत भगवान सांगतात कर्म एवढं अवश्य भावी आहे, कर्म एवढं कठीण आहे, कर्म एवढं दुस्तर आहे, कर्म कुणाला सोडत नाही. माऊलीचा फार मोठा एक अभंग आहे, परियसी गंव्हारा सादर, करवे निर्वंश झाले सगर, भिल्ले वेंधिले शारंधर, झाला पुरंदर सहस्र नयन, कर्मे मनमथ झाला से राख, कर्मे चंद्राशी घडला दोष, कर्मे बाहर वाहते कुर्मशेष, कर्मे खरमुख ब्रह्मा देखा. सगर असणारे 60,000 सगराचे पुत्र जळून गेले कर्मामुळे. त्यांनी यज्ञ करायचा ठरवला. शामकर्ण घोडा सोडला होता, इंद्राने त्यांचा घोडा चोरला आणि असणाऱ्या कपिल महामुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. हे शोधत शोधत गेले. कपिल महामुनी ध्यानस्थ बसलेले होते, त्यांना हे प्रकरण काहीच माहिती नव्हतं. पण यांना असं वाटलं याने असणारा घोडा चोरून आणलाय आणि आता डोळे झाकून बसला. मग त्याचा छळ करायला सुरुवात केली. त्या कपिल महामुनीनं त्यांच्याकडे डोळे उघडून बघितलं, ते 60,000 सगराचे पुत्र जळून भस्म झाले कर्मामुळं. पुष्कळ अभंग आहे मोठा तो. कर्मे मनमथ झाला शिराट, कर्मे चंद्राशी घडला दोष, कर्मे बहार वाहते कुर्मशेष, कर्मे खरमुख ब्रह्मादिका. थोडा कमी करा. कर्मे वासुकी लंके दिवटा, कर्मे हनुमंता उदरी का सोटा, कर्मे शुकदेव गर्भे कष्टा, पाताळ वाटा बळी गेला, कर्मे दुर्योधनादी रणी नासले. 100 पुत्र धृतराष्ट्राचे रणामध्ये कर्मामुळे नाश पावले महाराज. दिवा लावायला कुणी राहिलं नाही. 100 पुत्र. कर्मे पांडव महापंथे गेले, कर्मे सिंधू जळ सोशिले, नहुष झाला सर्प देखा, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. राजा दशरथाला कोणतं कर्म होतं? श्रावणाचा वध केला, विनाकारण वध केला. लक्षवेधी बाण सोडला, श्रावणाच्या मरमीर जाऊन लागला, श्रावण विव्हळला आणि मग हा इथं गेला. शराला तो आला धावून काळ, विव्हळला श्रावण बाळ, शर आला तो आला धावून काळ. आणि मग दशरथाने आवाज ओळखला, कुणीतरी मनुष्य हत्या माझ्याकडून झाली. गेला विनंती केली, कोण आहे? मी ब्राह्मण पुत्र आहे, माझ्या आईवडिलाची कावड घेऊन काशीला चाललेलो आहे, पाणी नेण्यासाठी आलतो आणि तुम्ही मला विनाकारण मारलं. की मी हे पाणी असणारे माझ्या आईवडिलाला घेऊन जा. तो पाणी घेऊन गेला. बोलत नाही. का बोलत नाही? तू बोलल्याशिवाय श्रावण आम्ही पाणी पिणार नाही. मग दशरथानं सांगितलं, मी श्रावण नाही, मी दशरथ आहे. तुमचा श्रावण माझ्या हातानं असणारा नजर चुकीने मारला गेला. ती म्हणली पाणी पिणार नाहीत आम्ही आता जसं पुत्र पुत्र करून मरतोत ना, दशरथ तुला 4 पुत्र राहतील, पण एकही तुझ्या जवळ असणार नाही. तुला पुत्र पुत्र करून मरावं लागेल. विठाला कर्म आहे महाराज. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळसील कर्मा भेन. कर्माच्या भेन पळाल्याने कर्म कुणाला सोडत नाही. कर्माच्या भेने निघाला दुपारी, कर्म प्राप्त काळी जाऊन बैसे. महाराज म्हणला कर्माला थकला, वैतागला, दमला, पावसा पाण्याचा एरवळीच निघाला. हा तिथं पोहोचल्याबरोबर त्यांनी सांगितलं, जय हरी या. याने विचारलं, कोण आपण? तो म्हणला, मी कर्मवीर भाऊराव पाटील. तुम्हाला तुम्ही इथं कधी पोहोचला? तो म्हणला, तुम्ही निघायचं मनात आणलं तोपर्यंत मी इथं पोहोचलो होतो. विठाला त्याला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आपलं असं महाराज, माणसाकडे बघत नाही, कुत्र्याकडे बघत. मी एवढा मोठा ओरडतोय, माझ्याकडे बघा ना. ते कुत्र्याकडे सगळी माणसं बघतात. माणसाचा सवय, जिकडे गरज नाही तिकडे लक्ष जाणार. तुम्ही बघ, कीर्तन असेल तर जाहिरात छापावी लागतात,
तारीख टाकावी लागते, वार टाकावा लागतो, वेळ टाकावी लागते, अनाउन्सिंग करावं लागतं, तरी माणसं कीर्तनाला येणार नाहीत. आणि एखाद्या गल्लीत जर भांडण सुरू झालं तर तुम्हाला का पत्रिका आलेल्या असतात का, अमक्या वारी अमक्या तारखेला इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी आमचं भांडण होणार आहे, तुम्ही अवश्य येणे आपला ग्रामपंचायत सदस्य, असं काही पत्र असतं काही नसतं. पण बघा तुम्ही माणूस जेवत असू द्या, जेवता जेवता त्यांनी भांडण ऐकलं रे ऐकलं, जेवता ताट बाजूला लोटतं तिथं पळत जात. आणि तिथं जाऊन काय मिळतं, हा त्याला 10 शिव्या देतो, तो याला 10 देतो, आणि दोघांचे 20 मिळून हा घरी घेऊन येतो. त्या शिव्या तशाच अंतकरणात राहतात, त्या अंतकरणाला सडवतात, कुजवतात, आणि अशा कुजलेल्या अंतकरणाची समाजामध्ये दुर्गंधी सुटते. हो विठाला चला कुठं राहिलं आपलं आपल्याला तरी काय माहित, आपण ताशी ध्यानबाज माणसं. कर्म कुणाला सोडत नाही. नामदेव महाराजांचं एक अभंग आहे, कृष्ण साहे पांडवासे ते भोगिती नष्टचर्यासे, साहे केले हरिहरासी प्रारब्ध कोणाशी टळेना, ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व सांडिला ठाव प्रारब्धे, कर्मरेखा रे टळेना, बाण लागला जग जीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगणा, हे नारायणा प्रारब्धे. हे कर्माची गती गण आहे महाराज, कर्म कुणाला सोडत नाही. मोठं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. भीष्माचार्य शरपंजरी पडले, मी सांगत असतो, आणि शरपंजरी पडले भीष्माचार्य, युद्ध संपलं 18 दिवसाचं, आणि काही दिवसांनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा भीष्माचार्यांना भेटण्यासाठी जातात. ऐका, भीष्माचार्याला भेटायला गेल्यानंतर भीष्माचार्यांनी देवाला बघितलं रे, बघितलं, भीष्माचार्य हंबरडा फोडून रडले. भीष्माचार्याला रडलेलं पाहिलं आणि देवाने विचारलं, पितामह तुम्ही रडताय याच्यावर विश्वास नाही बसत माझा, का रडताय तुम्ही? कुठं संसारात आसक्ती गुंतली, मुलाबाळात मोह गुंतलाय, किंवा तुम्हाला मृत्यू यायला लागलाय म्हणून तुम्ही रडताय? भीष्माचार्य म्हटले, देवा माझी आसक्ती कुठं नाही, मला मोह शिल्लक नाही, आणि मला मृत्यू येतोय म्हणून मी रडतोय, असंही नाही का? ते थोडंसं कमी करा, हा ट्रबल कमी करा. मी आता तुमचं वर्णन करायचंच होतं मला, पण ते तुम्ही अजून लाविनातच मला चांगलं तुमची चूक नाही, माझं कर्म आहे. स्पीकर चांगला आहे, तुम्ही त्याच्यातले अगदी तज्ञ आहात. आता काय आहे, माझी एक तब्येत बरी नाही, हे असंच आहे, जाऊ द्या. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य त्यांना भेटायला गेले, देव भीष्माचार्य रडले. कशामुळे रडताय? मरण येतंय म्हणून रडताय? ते म्हणले अजिबात नाही, कारण मृत्यू माझ्या हातात आहे. ऐका, तुम्ही आम्ही सगळे मृत्यूच्या हातात आहोत, पण मृत्यू मात्र भीष्माचार्यांच्या हातात होता, इच्छामरणी होते ते. मग तुम्ही रडताय कशामुळं? ते म्हणले, देवा मला एकाच गोष्टीच्या बाबतीत वाईट वाटतंय, काय? माझ्या बाबतीमध्ये विधात्याचं गणित नक्की चुकलं असलं पाहिजे. का बरं? भीष्माचार्य म्हटले, देवा शरीरानं तर सोड, पण मी कधी मनानंही पाप केलं नाही. ऐका, आणि मग या बाणाच्या टोकावर आग्रावर झोपण्याचा माझ्यावर प्रसंग आलाय, देवा कोणत्या कर्माचं फल आहे? देवाला लक्षात आलं, यांना संशय आलेला आहे, आणि संशयात्मा विनश्यती, संशय आत्म्याचा नाश होतो, यांचा संशय घालवला पाहिजे. मग भीष्माचार्याच्या चेहऱ्यावर असा हात फिरवला. ऐका, तर समोर मोठाची मोठा पिक्चरचा पडदा दिसला, आणि त्याच्यावर दिसला सैराट. असं नाही, सैराट दिसला असं नाही, सैराटने तर म्हातारी माणसं सुद्धा झिंग झिंग झिंगाट निघाले बा. म्हातारी माणसं सुद्धा त्या डीचीवर नाचतात. डीजे काय डीजे कानाची पडदे फाटतील बा, त्यांना काहीच होत नाही, इतका आवाज त्याचा. आमच्याकडे पोरगा असणार सैराट बघून आलं, आणि दुसऱ्या दिवशी पळूच गेलो, विहिरीत उडी टाकली. त्याला वाटलं आरची असेल, तिथं फरशी होती, पडला असं मी. ते समोर पिक्चरचा पडदा दिसला, त्याच्यावर असणारे ते सैराट वगैरे नाही दिसले, एक तरुण राजकुमार दिसले. ऐका, ते शिकारीला निघाले.
जाता जाता रस्त्यात सरड्या दिसल्या. सरड्याला बघितलं, घोड्यावरून खाली उतरले, आपल्या भात्यातून बाण काढला, 2 फटके सरड्याला मारली. सरड्याचा जीव किती अर्धा मेलेला झाला, तडफड करू लागला. त्याला काही त्याचे दया आली नाही, तारुण्याचा मध होता. तो सरड्या बाणाच्या टोकानं उचलला आणि निवडंगाचा फणा असतो, निवडंग कळतं, निवडंग इकडे काय म्हणतात, निवडंगच म्हणतात ना. अशी काठी असतात सरळ सरळ, काय म्हणतात बाबा, लेडुंग. बरं लेडुंग तर लेडुंग. काठी बरेच असतात, काही लेडुंगाचे असतात, काही सराटे असतात, काही चिमुक काठी असतात, काही येड्या बाबळीचे असतात. काही येड्या बाबळीचा काटा लई वाईट, खेळा बारा लोखंड बरं, त्याच्यापेक्षा निबर काटा. चिमुक काटा असं आहे महाराज, तो दिसत नाही पण फार चलतो. तुमच्याकडे नसते तिकडे, आमच्याकडे गावागावात चिमुक काटा. त्या सराट्याचा असं आहे महाराज, त्याला कसंही टाका त्याचा एक काटावरच. तशी समाजात काही माणसं असतात, त्यांना कसंही सांभाळा त्यांचा एक काटावरच. आणि ह्यो जे असतो ना लेडुंगाचा, ते लेडुंगाचा काटा लय विषारी, लय आग असते महाराज त्याची. त्याच्यावर तो सरड्या टाकला, तडफड केलं, 40 पळ जिवंत राहिला, सरड्या मरून गेला. एवढं दृश्य दाखवल्यानंतर भगवंताने भीष्माचार्याच्या चेहऱ्यावरचा पडदा हटवला. समोर देव दिसायला लागले. मग देवाने विचारलं, पितामह ते राजकुमार बघितले? म्हणले हो. मग ते राजकुमार तुम्हीच, शिकारीला गेले तुम्हीच. क्षत्रियानं शिकार करावी, पण कशाची करावी यालाही नियम हे. पंच नकात भक्ष. तो वाघ नव्हता, सिंह नव्हता, हत्ती नव्हता, साधा हरिण सुद्धा नव्हता, तरी तुम्ही त्याला मारला. आणि अर्धा मेलेला झाल्यानंतर उचलून त्या निवडंगाच्या काठ्यावर टाकला आणि त्या कर्माचं फल म्हणून तुम्हाला या बाणाच्या टोकावर झोपावं लागले. ऐका, भीष्माचार्य म्हटले पण देवा तो 40 पळ जिवंत राहिला, मी 40 दिवस का? देवानं सांगितलं मग व्याज नाही का वाढलं? पूर्वजन्मी पाप केले पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले. विषय सुख नाशिवंत विषय सुख नाशी 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगे. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. तुम्हा परोपकारी अंधळा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. धर्मदानो सदैवाचा तुम्हा परोपकारी अंधळा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले. कर्माचा विस्तार झाला, पापाचा विस्तार झाला. आणि भीष्माचार्यांना सुद्धा कर्माचा हिशोब व्याजासहित द्यावा लागतो. भीष्माचार्यांना एक जण म्हणला, महाराज मलाही द्यावं लागेल का? मी म्हणलं तू कोण? म्हणला मी सोसायटीत असतो. हड कुठं भीष्माचार्य आपली सोसायटी कुठं येऊन बसला येड्या? तुम्हाला सांगू, भीष्माचार्यासारखा भक्त नाही, भीष्माचार्यासारखा ज्ञानी नाही, भीष्माचार्यासारखा सत्यवादी नाही, भीष्माचार्यासारखा योद्धा नाही. अंतकाळाच्या वेळेला भगवान भेटायला आले भीष्माचार्यांना. त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, देवा मला शरीर सोडायचंय, आता माझ्या पायाजवळ उभं राहा म्हणजे मला दिसतील समोर. आपल्या पायाजवळ ज्याला उभं करणे, देवाला उभं करण्याची ज्याची ताकद आहे ती भक्ती आहे भीष्माचार्याची. आपल्या पित्याच्या सुखासाठी ज्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांना सत्यवादी भीष्म म्हणतात. एक सांगतो तुम्हाला, भीष्माचार्याचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू आहे. भीष्माचार्य बाण मारायचे, अर्जुनाचा रथ 1 फूट मागे सरायचं, फक्त 1च फूट सरायचं. आणि अर्जुनाने बाण मारला की भीष्माचार्याचा रथ 1 फूट सरायचा आणि भीष्माचार्याने मारले तर 5 फूट सरायचा अर्जुनाचा. उलट होते. हा, अर्जुनाचा रथ फक्त 1 फूट सरायचा,
अर्जुन चौताळायचा पुन्हा बाण मारायचा तर भीष्माचार्याचा 5 फूट मागं जायचं, भगवान काही म्हणत नव्हते. आणि भीष्माचार्याने बाण मारला की अर्जुनाचा रथ फक्त 1 फूट मागं सरायचा, भगवान म्हणायचे वाह वाह भीष्म वाह. तसा तसा अर्जुन चौताळायचा, पुन्हा बाण मारायचा, भीष्माचार्याचा रथ 5 फूट मागं जायचा, भगवान काही बोलत नव्हते, कीर्तनातल्या माणसासारखे गप. पुन्हा अर्जुनचा वाचणारे भीष्माचार्याने मारला की अर्जुनाचा रथ फक्त 1 फूट सरायचा, भगवान म्हणायचे वाह वाह भीष्म वाह. बराच वेळ ऐकले अर्जुन म्हणला देवा तुम्ही नेमके कोणत्या पक्षात हित बा. का बरं अहो मी त्यांचा रथ 5 फूट मागं सारतोय, मला शाबासकी नाही, आणि त्यांनी माझा 1 फूट सारला की तुम्ही त्याला शाबासकी देताय. त्यावेळेला देव म्हटले अर्जुना अरे शाबासकी देण्याच्या लायक ते म्हातारच आहे का? सगळ्या ब्रह्मांडाचं ओझं घेऊन मी तुझ्या रथावर बसलोय तरी तो म्हातारा मागे सारतोय. विठाला ही भीष्माचार्यांची असणारी ताकद आहे महाराज. भीष्माचार्याला सुद्धा कर्माचा हिशोब द्यावा लागला. त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण सांगतो ऐका. मांडवी ऋषीला चोर म्हणून राजानं सुळावर दिलं, ते सुळावर जिवंत होते. आणि मग राजाच्या लक्षात आलं की माझ्याकडून चूक झाली, गेले क्षमा मागितली, महाराज नकळत माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. त्यावेळेला मांडवी ऋषीनं सांगितलं राजा तुला क्षमा करील, पण ज्या यमधर्माने माझ्या नावावर हे कर्म लिहिलंय त्याला नाही क्षमा करणार, कारण मला सुळावर देणे इतकं कोणतंच कर्म मी केलेलं नाही. आणि मग यमदरबारात गेले आणि त्या यमधर्माला सांगितलं तुमच्या सचिवाला बोलवा, चित्रगुप्ताला बोलवा, मला जे सुळावर दिले कोणत्या कर्माचं फल म्हणून दिले, माझ्या कर्माचा हिशोब मला पाहिजे. पाची मामा आणि मग त्यांचं हिशोब पाहायला सुरुवात केली तर यांच्या नावे सगळं जमाच होतं बा. वाईट काहीच नव्हतं, दुधात पाणी घातलं नव्हतं, कोणाचे बांध कोरले नव्हते, कापसाला पाणी मारलं नव्हतं, काही नव्हतं, सगळं चांगलंच होतं. आणि शोधत लहान वयाकडे गेले तर लहान वयातलं अज्ञानपणातलं एक छोटंसं कर्म सापडलं. न जाणून अज्ञानपणामध्ये एका भोंग्याला काडी टोचली, त्याचं कर्म तयार झालं आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागलं. ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? पुन्हा ऐका. खेळता खेळता न जाणून अज्ञानपणामध्ये खिडक्याला काडी टोचली, त्याचं कर्म तयार झालं आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागलं. ऐकलं ना सगळ्यांनी? पुन्हा ऐका. खेळता खेळता न जाणून अज्ञानपणामध्ये खिडक्याला काडी टोचल्या जाते, त्याचं कर्म तयार होतं आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागतं. ऐकलं सगळ्यांनी? पुन्हा एकदा ऐका. आता मी पुन्हा कशासाठी सांगत असेल तुमच्या लक्षात आलं बा. सहज खेळता खेळता न जाणून अज्ञानपणामध्ये खिडक्याला काडी टोचल्या जाते, त्याचं कर्म तयार होतं आणि त्याचं फल म्हणून मांडव्यासारख्या तपस्व्याला सुळावर जावं लागतं. आपला विचार करा ना बा. आपण तर एक रविवार डील सोडत नाही, आणतोय कापतोय, पुढं काय करायचं ते करतोय, आपल्याला कुठं जावं लागेल करा ना विचार. राहा विठाला आजपर्यंत केलं नसेल तर आज नक्की करा. कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. कर्म शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं. ज्याला यावंच लागतं त्याला जीव म्हणतात. जे आपण होऊन येतात त्यांना संत म्हणतात, है की नाही? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, आम्ही वैकुंठवासे आलो या कारणासे, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासे, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे. बोलिल ऋषी साच भाव वर्ताया, साच भाव वर्ताया, जाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग, जाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग. हो बोलिले ऋषी साच भाव वर्ताया, साच भाव वर्ताया, जाडो संताचे मार्ग आडराणी भरले जगत, साधू संताचे मार्ग आडराणी भरले जगत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आहे. याची कारणाशी चकारात्मक सांगतात. कशासाठी आले? बुडत हे जन नदी खरी डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, सापडती हाती मुनी काळा, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुमच्या माझ्या सामान्य जीवाच्या उद्धारासाठी आपण हुन इथं येतात, त्यांना संत म्हणतात. आणि ज्यांना आणावं लागतं त्याला देव म्हणतात.
आता ज्याला आणावं लागतं ते देवाचं आपल्याला थोडंसं वर्णन करायचंय आणि फुलं उधळून साजरी करायची. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. अत्री ऋषी आणि अनुसया हे महान असणारे भगवत भक्त होते. एका पायावर त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली होती. भगवान त्यांना प्रसन्न झाले होते. त्याच्या अगोदर असणाऱ्या त्यांच्या त्या अनुसयेच्या पातिव्रतेचा डांगोरा असणारा पिटत होता. एकदा नारद असणारे गेले म्हणतात कुठं, वैकुंठ लोकात. मग लक्ष्मीने विचारलं कुठून आलात? म्हणले आलो मृत्यू लोकातून. नवं काही पाहिलं? काय नाही म्हणले, नवी बातमी पेपरला कोणत्याच नाही. एखादी आसन कापऱ्या कोपऱ्यात एकच हे म्हणले, एक अनुसया आहे, एवढी महान पतिव्रता आहे, तुमच्यापेक्षा हजार बदली माझ्या इतकी. अहो तुम्ही तर 5 संघाला नाहीत. मग तिने लगेच फोन उचलला पार्वतीबाईला. पार्वतीबाई तुम्हाला कळालं का? म्हणले काय? अहो मृत्यू लोकात अशी कोणी पतिव्रत आहे म्हणले, आपल्यापेक्षा लय भारी आहे. होय शक्यच नाही म्हणली. तिने लगेच लावला सावित्रीला. त्या दोघी तिघीचं असणारं झालं. मग हे मालकाला असणारे घरी आल्यानंतर ते म्हणले एक काम करा, आमच्यापेक्षा कोण पतिव्रता आहे? कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. इतकी ताकद आहे महाराज. हे जगत तरतं ना, कशाच्या जीवावर तरतं सांगू का तुम्हाला? सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्यासी जे भक्त हन महात्मे, ही माझी निजाची धामे, या 7 जणांच्या पुण्यावर हे जग जगतंय. विठाला मी हमेशा सांगत असतो, त्या प्रभू रामचंद्र वनाला गेले, सीता गेले, लक्ष्मण गेले, पण लक्ष्मणाची पत्नी काय गेली? लक्ष्मणाला शक्ती लागली. आता शक्ती लागली लक्ष्मणाच्या जखमीवर औषध कोण सांगेल? बिभीषणानं सांगितलं महाराज अतिशय सुज्ञ वैद्य आहे, पण तो शत्रू पक्षाला हे आपल्याकडे येईल की नाही प्रश्न आहे. बिभीषणानं राघवानं सांगितलं, बिभीषणा वैद्याला शत्रू वा मित्र नसतात, रोग्याचा रोग बरा करणं एवढं त्याचं कर्तव्य असतं. या विठाला विठाला उशिरा का व्हायना तुम्ही आले. म्हणला नुसतं आम्हालाच गुतीलं काय नो. ऐका, लक्ष्मणाला शक्ती लागली. कोण औषध सांगेल? सुषेण वैद्याला सांगितलं. सुषेण वैद्य सांगेल. तो शत्रू पक्षाला आहे की आपल्याकडे येईल की नाही प्रश्न आहे. त्यावेळेला हनुमंतानं सांगितलं महाराज त्याची यायची नका काळजी करू, फक्त त्याचा ॲड्रेस द्या. पत्ता त्याला आणायचं काम माझं. त्यांचा ॲड्रेस घेतला, यांनी उड्डाण केलं, त्याच्या घरासमोर उडी मारली, बेल वाजवली. आता बेल वाजवल्यानंतर डॉक्टर लोक बहुतेक रात्रीशी उठतच नाहीत बा. पण हे गिराईक काही तसं जाणारं नव्हतं. त्याने आरोळी ठोकली. तो म्हणला तू बाहेर येतो का मी आत येऊ? त्याला वाटले नवीनच गिराईक आले. तो बाहेर आला. म्हणला काय काम आहे? म्हणला रामाचा बंधू लक्ष्मण, त्याला शक्ती लागलेली आहे, त्याच्यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला यायचं. तो म्हणला नाही ना जमायचं. तो म्हणला का? तो म्हणला तो भाजपचा, मी राष्ट्रवादीचा. ते म्हणला हे तर इथे सांगायला लागले. तिथे गेले तर काही सांगू शकेल, त्याच्यापेक्षा याला एकट्याला नाही न्यायचं. मग हनुमंतरायाने काय केलं? त्याच्या घरासहित वाडाची वाडाच उचलला आणि सगळं घरच प्रभू रामचंद्राच्या समोर आणून मांडलं. प्रभू रामचंद्र म्हणतात अरे हनुमंता, तुला मी सुषेण वैद्याला आणायचं सांगितलं होतं का त्याचं घर? तो म्हणला महाराज तुम्ही सांगितलं होतं हेही बरोबर आहे आणि मी केलं हे सुद्धा बरोबर आहे. म्हणले कसं? एकट्या सुषेण वैद्याला आणलं असतं, त्याने लक्ष्मणाला पाहिलं असतं आणि पाहिल्यानंतर सांगितलं असतं माझं तपासायचं थर्मामीटर घरीच राहील. आपल्याला कुठं जायला नाही यायला एवढा वेळ होता. इंजेक्शन राहिले, गोळ्या राहिल्या, सलाईन राहिले, काही सांगू नये म्हणून दवाखान्यासहित आणलंय. आणि मग राघवाला पटलं. त्याने ते लक्ष्मणाला पाहिलं, तपासलं, लक्ष्मण उठेल, पण एक अट आहे. काय? सूर्य उगवण्याच्या पूर्वी द्रोणागिरीची कुवल्ली कुणी आणली तरच उठेल. आता हिंदुस्थानाच्या दक्षिण टोकाला शक्ती लागली आणि वल्ली आणायची उत्तर टोकाहून. हे काय चहा पाव खाऊन आतपाव झालेल्या माणसाचं काम आहे करावं?
प्रभूने विचार केला हे काम केलं तर माझा हनुमंत करू शकेल, म्हणून हनुमंताला आज्ञा केली. हनुमानजी निघाले. मनोजवम मारुत तुल्य वेगम. गेले, त्याची प्रार्थना केली, त्यांनी काय ऐकली नाही. मग पर्वतच उचलला. पर्वतावर उवलली ना चढ, तो असणारा सुषेण वैद्य ओळखून घेईल म्हणून तो उचलला. आणि सुषेण वैद्याच्या समोर असणारा घेऊन येत असताना रस्त्यात भरत भेटली. माझे प्रभू रामचंद्र वनात गेले तर मी असणारा अयोध्येत जाणार नाही. प्रभू रामचंद्र जमिनीवर झोपतात तर मी असणारे शय्येवर झोपणार नाही. हे व्रत घेणारा प्रभूनं वलकले परिधान केलेत तर मी सुद्धा वलकले परिधान करीन. काय बंधू प्रेम आहे महाराज. आपण तर रोज रामायण ऐकतोय आणि थोरला भाऊ पंढरपूरला गेला की दाखटा त्याच्या गंजीतल्या पेंड्या उपशितोय. आपण घेत नाही काय. चला, त्याने पाहिलं हातावर मोठं काहीतरी घेऊन चाललेला राक्षस असला पाहिजे, माझ्या राघवावर संकट घेऊन चाललेला असावा असा विचार त्याच्या मनात आला. त्याने एक राम नामांकित बाण काढला, त्याच्या दिशेनं सोडला आणि त्या राम नामांकित बाणाची मर्यादा म्हणून हनुमानजी खाली आले. आपल्या बाणाने खाली पडलेला राक्षस कोण आहे हे पाहण्यासाठी भरतजी ज्या वेळेला जवळ गेले त्यावेळेला त्यांच्या कानावर शब्द पडले, हरे राम 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 सीताराम राम राम. हे भजन ऐकलं आणि भरताला पश्चाताप झाला. कुणीतरी रामसेवक हे राम भक्त आहे, माझ्याकडून विनाकारण याला परिश्रम झाले. भरतजी जवळ गेले, हात जोडले, विनंती केली, महाराज आपण कोण आहात, कुठून आलेला आहात, हे चालवलेलं काय, आपल्याला कुठं जायचंय. त्यांनी सांगितलं माझं नाव भरत आहे, मी माझं नाव हनुमंत आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून द्रोणागिरीची वल्ली घेऊन चाललो. हे ऐकल्यानंतर भरताला आनंदही वाटला आणि दुःखही वाटला. आनंद याचा वाटला 14 वर्षाच्या नंतर का होत नाही रामाचा सेवक मला भेटला, मी भाग्यवान आहे. आणि दुःख याचं वाटलं की लक्ष्मण मूर्छित आहे. पण आज सांगितलं आप कौन है, आप रघुकुल वाले दिख रहे क्यों, मुझे रघुकुल वाला नीचे ला सकता है, दूसरा कोई नहीं ला सकता. त्यावेळेला भरतजीने सांगितलं, हनुमान जी वो गुनेगार भरत मैं हूँ, जिस भरत के वास्ते राघव को 14 साल के लिए वन वन में भटकना पड़ रहा है, जिस भरत के वास्ते मेरे माता पिता को स्वर्ग में जाना पड़ा, जिस भरत के वास्ते मेरी माता को वैधव्य प्राप्त हुआ, वो गुनेगार भरत मैं हूँ. त्यावेळेला हनुमानजीने पायाला हात लावला आणि सांगितलं, भरत जी आप गुनेगार नहीं है, आप संत है. जब राघव सोते हैं तो राघव के ओठ हिलते हैं. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र झोपतात त्यावेळेला झोपेत त्यांचे ओठ हालतात. काय म्हणतात प्रभू झोपेत म्हणून एका दिवशी त्यांच्या ओठाला कान लावला. त्यावेळेला ते झोपेत म्हणत होते, हे मेरे भरत, हे मेरे भरत, भगवान जिसका भजन करते है वही जगत में संत है. विठाला बराच वेळ समाज झाला. ते म्हणले आता माझ्यासाठी थांबलात, आणखी थोडा वेळ थांबा, वेळ संपलाय. ते गेले, अयोध्येतल्या सगळ्या स्त्रियांना घेऊन आले, त्यांना सगळं रामायण सांगितलं. आणि मग हनुमानजी गडबड करू लागले, मला आता गेलं पाहिजे, मी जर वेळेवर गेलो नाही तर सूर्य उगवेल, आणि सूर्य उगवला तर लक्ष्मण उठणार नाही. त्यावेळेला लक्ष्मणाची पत्नी उभी होती तिथं. काय नाव तिचं? उर्मिला. त्या उर्मिलेनं सांगितलं, हनुमानजी एवढी गडबड करण्याचं काही कारण नाही का, ही उर्मिला उभी आहे तोपर्यंत सूर्याची माय व्याली नाही म्हणली उगवायला. विठाला पतिव्रता सूर्याला थांबू शकते तसं असणारं अनुसयाची कीर्ती ऐकली. या तिघीची असणारे आपल्या मालकाला बोलावून घेतलं आणि तिचं सत्व हरण करायचं सांगितलं. आता कुणाचं नाही माणूस ऐकलं तरी मंडळीचं ऐकावंच लागतं असं म्हणतेच बा, मला काही माहित नाही पण म्हणते ऐकावंच लागतं. ते म्हणले असं असं आहे, अनुसया आहे आणि तिचं सत्व हरण करायचं आहे आणि तुम्ही जा. मग हे दोघं तिघं असणारे निघाले, ब्राह्मणाचा वेश धारण करून गेले. त्यावेळेला असणारे आत्री ऋषी तपश्चर्या करण्यासाठी जे गेलेले होते आणि तिथं जाऊन विवस्त्र असं भोजन मागितलं. मग ते असलेल्या आत्री ऋषीच्या कमंडलूमध्ये जल होतं, तिने त्यांच्यावर शिंपडलं, त्यांना तिन्ही बाळ केले आणि त्यांना असणारे बाळ करून नुकत्याच जन्माला आलेल्या अर्भकासारखं त्यांना मांडीवर घेऊन त्यांचं स्तनपान केलं. विठाला बरेच दिवस गेलेले आपले मालक आले नाही ड्युटीवरून, तिकडच पडलेत का काय असं नाही वाटत त्यांना. आले कसे नाही म्हणून काळजी निर्माण झाली. नारदाने तेवढ्या ते म्हणले आता ते घरी येणार नाहीत का, अहो ते बालक झालेत आता ते येऊ शकत नाही. मग असणारे ह्या तिघी गेल्या, असणारी याचना केली. ती या अनुसयेनं सांगितलं तुमची बालक तुम्ही ओळखून घ्या. आता बारकाले 60 वर्षाचा गडी जर नुकताच जन्मालेल्या त्या बाईने पाहिलेलाच नाही, तिला ओळखील का? आणि जर बदल झाला तर केवढी भानगड. तुम्हीच आता असणार, आम्हाला ओळखून द्या. तिने ओळखून दिले. पण हे निघाले असताना तुम्ही बालक म्हणून माझे राहिलात,
पुन्हा असणारं माझे बालक म्हणून जन्माला यावेत असा हट्ट असणारी इच्छा व्यक्त केली अनुसयेनं. आणि मग हे 3 असणारे जण एकत्रित येऊन जो अवतार धारण केला तो आज दत्तात्रयाचा अवतार. विठाला विठाला ते अवतार असणारा आज असलेली जी तिथी आहे पौर्णिमा आहे की नाही, या पौर्णिमेच्या तिथीवर अवतार दत्तात्रयाचा या ठिकाणी झालेला आहे. त्याचं वर्णन अभंगात केलं आहे. तीन शिरे सात, 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 माझे दंडवत दावधे दंडवत काके झोळी पुढे श्वान, काके झोळी पुढे श्वान, झोळी पुढे श्वान, काकी झोळी पुढे श्वान. दर्यावतार विश्वतारावर, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, आत्रीचे अनसोया गरोदर, आत्रीचे अनुसया गरोदर, अत्रिचे अनुसया गरोदर, अत्रिचे अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष देते पूर्ण देते, शुक्ल पक्ष देते पूर्ण देते, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरुत्वासर उत्सव काळ, गुरुत्वासर उत्सव काळ, एका जनार्दन पूर्ण अवतार, पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, पूर्ण अवतार, एका जनार्दन पूर्ण अवतार, पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, कुंडली कवरदार देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री देवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.